नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। कर्जतचे आमदार श्री महेंद्र थोरवे हे शिवसेनेच्या विरोधात काम करीत आहेत। श्री अतुल भगत, माजी जिल्हा प्रमुख शिवसेना शिंदे गटाचे माजी जिल्हा प्रमुख अतुल भगत यांनी शिवसेना पक्षाची भूमिका मांडण्यासाठी पत्रकार परिषद घेऊन प्रमुख मुद्दे सांगितले। पत्रकार परिषद ही शिवसेना पक्षाची भूमिका सांगण्यासाठी व बीजेपीच्या विरोधात ही पत्रकार परिषद नाही तर स्थानिक नेतृत्वाविरोधात आहे। कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे हे शिवसेनेच्या विरोधात काम करीत आहेत अशी माहिती शिवसेना शिंदे गटाचे माजी जिल्हा प्रमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी दिनेश पवार, उरण। पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश तुम्हाला सांगितलेला आहे की उरण नगरपालिकेच्या निवडणुका संपल्यानंतर ज्या पनवेल महानगरपालिका निवडणुका झाल्या आणि त्याच्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या, या निवडणुकांमध्ये शिवसैनिकांना किंवा पदाधिकाऱ्यांना किंवा कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम हे उत्तर रायगडचे एकमेव आमदार असे सांगणारे महेंद्र थोरवे यांनी करायला पाहिजे होतं, परंतु त्यांनी न करता भारतीय जनता पार्टीला किंवा इथल्या स्थानिक आमदारांना मदत कशी होईल याची भूमिका घेतली। आणि म्हणून आम्ही ही भूमिका स्पष्ट करण्यासाठी आणि सर्व आपल्या माध्यमातून सगळ्यांना कळावी म्हणून ही पत्रकार परिषद आम्ही बैठक घेऊ आणि सर्वांनी मिळून जो काही आता राजीनामे दिले त्याच्या पुढे काय करायचं हे आम्ही ठरवू। दुसरी गोष्ट, आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे की आपल्यावर अन्याय होतोय म्हणून कुठल्याही पक्ष सोडून कुठल्याही दुसऱ्या पक्षात जायचं नाही। आणि मी गोगोले साहेबांना, बारणे साहेबांना सांगून आलेलो आहे की साहेब माझ्याबद्दल कोणीही वावड्या उठवतील, परंतु मी कुठलेही पक्ष सोडून जाणार नाही। मी शिवसेनेतच राहील, शिवसेनेत म्हणून काम करेल आणि पक्षामध्ये राहूनच जो काय माझ्यावर अन्याय किंवा माझ्या सरकारवर अन्याय झालेला आहे किंवा पक्षावर अन्याय झालेला आहे त्यांच्या विरोधात लढत राहील। ही भूमिका मी दोन्ही आमच्या पक्ष शिवसेनेला सांगितलेली आहे। हे मासे ज्यांच्यासाठी मदत करतात त्यांच्याच पक्षामध्ये जाऊन निवडणूक लढवतील आणि हे वरिष्ठांना कळून चुकलेलं आहे आणि बाकीच्या गोष्टी पण थोड्या थोड्या त्यांना कळतात। जे उमेदवार त्यांनी आज कर्जतमध्ये उभे केले बीजेपीला न सांगता, त्याचं कारणच हे आहे की त्यांना माहिती आहे की भविष्यामध्ये निवडून आलेले हे सर्व जिल्हा परिषद सदस्य काही वर्षानंतर आपल्या पक्षात प्रवेश करतील आणि भारतीय जनता पार्टी सोबत निवडणूक लढवतील। त्याच्यामध्ये त्यांना विरोध होत नाही, त्याच्यामध्ये उरण पनवेलला शिवसेना वाढवून देत नाही। याचं कारण मूळ आहे की काही वर्षानंतर थोरवेच पक्षामध्ये राहणार नाही, त्यांना भारतीय जनता पार्टीतनं निवडणूक लढवायची। काल की जर कोण उभं राहिलं तर आम्ही त्यांच्यावर कारवाई करू, त्यांना आम्ही कुठलेही सहकार्य करणार नाही। परंतु सगळे उमेदवार माझ्याकडे आले, मला भेटले, आम्ही सगळ्यांनी मिळून कालच त्यांना प्रचार साहित्याचं वाटप केलं आणि आम्ही त्यांच्यासोबत प्रचाराला जाऊ, त्यांचा प्रचार करू आणि निवडून आणण्यासाठी पण प्रयत्न करू। ते सोडून जिथे जिथे बाकीचे उमेदवार नाहीत तिथे तिथे ज्यांनी ज्या आमच्या पदाधिकाऱ्यांना भूमिका घ्यायची ती त्यांनी पद्धतशीरपणे शिवसेनेच्या विरोधात, उरण विधानसभेच्या शिवसेनेच्या विरोधात कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे हे काम करत आहेत। इथल्या स्थानिक त्याच्या मित्राला मदत करण्यासाठी, जे पक्षामध्ये नाहीत महेश बालदे यांना मदत करण्यासाठी, त्याची गंभीर दखल वरिष्ठांनी घ्यावी। आणि आमची दुसरी मागणी आहे की इथले जे मंत्री आहेत रायगडचे, गोगोले साहेब आणि दळवी साहेब यांनी उरण आणि पनवेलकडे जातीनं लक्ष द्यावं आणि जे आज शिवसैनिक किंवा पदाधिकारी संभ्रमावस्थेत आहेत थोरवेंच्या भूमिकेमुळे आणि यांच्या सगळ्यांकडे जे भेट घेऊन त्यांनी चांगलं वातावरण तयार होण्यासाठी पाहावं अशी आमची विनंती।